हॅपी वेनसडे, शुभ बुधवार. चला तर ब्रेकफास्टला आपण आज काय करतोय ते बघूया. ऑमलेट तर सगळेच करतात, पण असं ऑमलेट केलं आहे का तुम्ही? पूर्ण व्हिडिओ बघा. तर इथे मी 3 अंडी घेतलेत आणि ती फेटून घेणार आहेत. त्याच्यामध्ये फेटायच्या आधी क्रीम आणि थोडंसं मेल्टेड बटर हे सर्व घालून घेणार आहे. आता यामध्ये आपल्याला काळी मिरीची पावडर घालायची आहे. तर इथे मी फ्रेशली क्रश केलेली काळी मिरी घालते आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. आता आपण मेल्टेड बटर जे घातले ते सॉल्टी होतं, त्यामुळे थोडंसं मीठ घालताना हात अकडता घ्यायचा आहे आणि बरोबरीने आपल्याला घालायचं आहे चिली फ्लेक्स. पण चिली फ्लेक्सच्या ऐवजी मला हिरवी मिरची घालायला ऑमलेटमध्ये नेहमीच आवडते, म्हणून मी हिरवी मिरची घातली आहे. तर इथे थोडंसं बटर लावून घेतलं पॅनला आणि त्यामध्ये पहिलं हे ऑमलेट टाकलं आहे. एकदाच बटर लावायला लागतं. हा जो पॅन आहे हा खूपच छान आहे. मी याची लिंक तुम्हाला बरोबरीने टाकतेच. तर खरंच छान पॅन आहे. यात आमचे पॅनकेक्स पण मस्त होतात आणि असे ऑमलेट पण खूप छान होतात. तर आता आपण इथे 2-3 ऑमलेट करून घेऊया आणि मग हा सकाळचा आपला जो नाश्ता आहे हा तयार झालेला आहे. तर तुम्ही तयारी होईपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, कारण ते विसरून कसं चालेल आहे ना. तर बघा इथे मी आता लगेचच सेकंड ऑमलेट घालून घेतलेला आहे आणि झाकण मात्र ठेवायचं, म्हणजे अगदी 2 मिनिटातच आपलं ऑमलेट छान तयार होतं. असं वाटत होतं की इकडे सेकंड म्हणजे फाटतंय, पण ते प्रत्येक वेळेला एकदा तुम्ही उलटलं सेट केलं की ते छान होतात ऑमलेट. काही अगदी अख्खेच निघतात छान. आता तिसरं जे राहिलेलं होतं ते मी सर्व घालून घेतलं. हा थोडासा मोठा झाला ऑमलेट, जाड झाला म्हणजे, पण टेस्टला काहीच फरक पडला नाही. खूप छान अगदी ना मऊ लुसलुशीत आणि एक वेगळीच टेस्ट येते. तुम्ही असं करून बघा. जर तुम्हाला फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही साय घाला आणि बरोबरीने मेल्टेड बटर घाला. हे पाहता तिसरंही ऑमलेट तयार झालेला आहे. कसा वाटला आजचा अगदी साधा सोपा छान व्हिडिओ? कळवायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब तर बनता आहे बॉस. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते. बाय. हॅपी बुधवार.